देश भर में नीट और महाराष्ट्र की टीईटी परीक्षा में कथित पेपर लीक के विरोध में भंडारा जिले के मोहाड़ी तहसील कार्यालय के सामने जोरदार प्रदर्शन किया गया। जिला अध्यक्ष एवं पूर्व विधायक चरण भाऊ वाघमारे के नेतृत्व में हुए इस आंदोलन में प्रदर्शनकारियों ने हाथों में भारतीय संविधान की प्रतियां लेकर छात्रों के अधिकार और पारदर्शी भर्ती व्यवस्था की मांग उठाई। आंदोलन में शामिल छात्रों और अभिभावक ने कहा कि वर्षों की मेहनत और तैयारी पेपर लीक जैसी घटनाओं से प्रभावित होती है और युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ बर्दाश्त नहीं किया जाएगा। प्रदर्शनकारियों ने प्रधानमंत्री के नाम ज्ञापन तहसीलदार के माध्यम से सौंपते हुए मामले की निष्पक्ष जांच, दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई और परीक्षा व्यवस्था को पारदर्शी बनाने की मांग की। इस आंदोलन में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शरद चंद्र पवार गट, कांग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे और एआईएसएफ सहित विभिन्न राजनीतिक दलों और छात्र संगठनों के पदाधिकारी, कार्यकर्ता बड़ी संख्या में छात्र और अभिभावक शामिल हुए। गेल्या अनेक दिवसापासून पूर्ण भारतामध्ये पेपर फुटीच्या विरोधामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाची दखल घेत स्वतः अमेरिकेतून आपले महाराष्ट्रीयन मराठी माणूस व्यक्ती अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून केंद्र सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी गेल्या 20-22 दिवसापासून जे आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला। त्यांना पाठिंबा दिल्यानंतर 20 दिवसानंतर शासनानं त्यांच्या आंदोलनाची कुठलीही दखल न घेता, त्यांना चर्चेकरता न बोलवता, चर्चेसाठी न येता त्यांच्या आंदोलन पळवून लावण्याचा प्रयत्न केला आणि ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक यांना पोलिसांनी म्हणजे चादरामध्ये गुंडून घेऊन गेले आणि दवाखान्यात भरती केलं, त्यामध्ये जो निषेध पूर्ण भारतामध्ये नोंदवला गेला ते खरं तर आमच्या तरुणांना न्याय देण्याची मागणी होती। त्यांना कुठलाही राजकारण करायचा नव्हता, पण सरकारनं ज्या पद्धतीनं दुर्लक्ष केलं तरुणांकडे, विद्यार्थ्यांकडे आणि सरकारचे न्याय म्हणजे लक्ष केंद्रित करायसाठी ज्या पद्धतीनं देशभरातून तरुण एकवटले, म्हणजे ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे, आजचा नेपाळ हा तरुणांच्या हातात गेलेला आहे। भारताच्या सरकारला कुठल्याही संवेदना नाही, संवेदन शून्य सरकार झालेली आहे। संसदेच्या समोर जंतर मंतरवर एवढा मोठा आंदोलन सुरू असताना जर भारताच्या सरकारला जाग येत नसेल, फक्त त्यांनी काय मागणी केली होती, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या। आमचे युवक, आमचे गरिबाचे पोरं, ग्रामीण भागातील पोरं हे उच्च शिक्षणासाठी नीटची परीक्षा देतात, उच्च शिक्षणासाठी जेईची परीक्षा देतात आणि त्या परीक्षेचे पेपर जर फुटत असतील तर आमच्या ग्रामीण भागातील, शहरी भागातील गरिबांच्या पोरांनी कुठं सेटिंग करण्यात यावं आणि म्हणून त्यासाठी एक अमेरिकेतून परत येऊन अभिजित दिपके जर आंदोलन करत असतील तर ते आंदोलन राजकारण समजत नाही। त्या आंदोलनाला या भारतातील अनेक शास्त्रज्ञांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, मोठमोठ्या नेत्यांनी, मोठमोठ्या सेलिब्रिटींनी जो पाठिंबा दिलेला आहे आणि त्या पाठिंब्यावरही सरकार झोपलेली असेल तर त्या सरकारला जाग करण्यासाठी काल जो जंतर मंतरवर आंदोलन झाला आणि त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं अमानुष मारहाण झाली, म्हणजे मरेपर्यंत पोरांना मारलं, शेवटी त्यांचं भविष्य धोक्यात आहे। त्यापूर्वी आंदोलनाच्या पूर्वी 22 पोरांनी आत्महत्या केलेली आहे, त्यांना सरकारी न्याय दिला नाही, आंदोलनकर्त्याला न्याय दिला नाही। आपल्याही मोहाडी तालुक्यातला, भंडारा जिल्ह्यातला आमचा वैभव चोपकर हा त्या आंदोलनामध्ये जखमी झालेला आहे। पण मला या माध्यमातून हे सांगायचे, आमच्या तालुक्यातील पोरं, मोहाडी तालुक्यातील अनेक तरुण या आंदोलनामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना असं वाटतं की आमचं भविष्य धोक्यात आहे, सरकारला जागा येत नाही। जरी आम्ही जंतर मंतरवर जाऊ शकलो नाही, पण मोहाडीमध्ये सुद्धा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊ शकतो। जोपर्यंत तो आंदोलन सुरू राहील तोपर्यंत खंबीरपणे आमच्या मोहाडी तालुक्यातील तरुण आणि आम्ही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांचे आंदोलन सुरू राहील। तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या प्रसंगी घेत आहोत। आज आम्ही तहसीलदाराला निवेदन दिले आहे, ते निवेदन होतं प्रधानमंत्र्याला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला होतं की तुम्ही झोपलेले आहात, तरुणांकडे लक्ष द्या। हे पेपरफुटी वारंवार होत आहे, ही पेपरफुटी बंद झाली पाहिजे आणि जे शिक्षण मंत्री, केंद्राचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान असो की राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे असो, त्यांच्या दोघांचाही राजीनामा झाला पाहिजे, अशा पद्धतीची आजची आमची मागणी। NTV 24 के लिए भंडारा से रुपेश मेश्राम की रिपोर्ट।